नमस्कार, मी विजया वामन। सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांची हवा पवारांकडे दिसते। विधानसभेत कोण कुणासमोर उभा असणार याचा आढावा घेऊयात। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा आत्मविश्वास दुणावलाय। लोकसभा निवडणुकीत माढा, दिंडोरी, नगरमधील शरद पवारांची आयत्या वेळेला खेळण्यात आलेल्या खेळीनं अनेक जण चक्रावून गेले। शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात देखील पवारांनी आपला मास्टर प्लॅन आजमायला सुरुवात केली। त्यातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या तुतारीचीच हवा दिसून येते। येथे विधानसभा ही तुतारीवर लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे। फक्त सोलापुरात नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्र असंच काहीसं वातावरण आहे। सोलापुरात नेमकं राजकारण कसं राहणार त्याचाच हा घेतलेला आढावा। लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या। यामुळे आता विधानसभेला महायुतीतील अनेक विद्यमान आमदार व दिग्गज नेते हे महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे तिकीट मिळवण्यासाठी आता धडपड सुरू झाली आहे। मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपला बसणार याची जाणीव असल्याने अनेक नेते जरांगे यांची एका बाजूला भेट घेत असून दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत। माढा विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने भाजपला हा मोठा धक्का असू शकतो। यापूर्वी भाजपकडून तिकीट मिळाल्याने त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माढ्याचे खासदार झालेले आहेत। हे माढ्याचे लोक विसरले नाहीत। माढ्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे हे देखील अजित पवार गटाला रामराम करून पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची खात्रीलायक माहिती आहे। यासाठी आमदार शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे यांच्यासह अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत। माढ्यातूनच आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे ही चुलत्याच्या विरोधात बंड करून उमेदवारी मागतात। आता पाहूयात पंढरपूर मंगळवेढ्यातही तुतारीची हवा आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार असून आता या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवू इच्छितात। त्यासाठी परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असून विधानसभेला तुतारी घेऊन निवडणूक लढवू शकतात। प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचे असून पुन्हा ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत। पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले या देखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात। त्यांनीही 2 दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढ्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती। भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे। याच पद्धतीने लोकसभा निवडणूक काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील हे देखील विधानसभेला भाजपला सोडचिठ्ठी देत माढा किंवा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यावर अभिजित पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत शरद पवार यांना साथ दिली होती। मात्र त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना भाजपकडे जावं लागलं होतं। करमाळ्यात महायुतीला धक्का बसण्याची चिन्ह आहे। करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात। या विधानसभेलाही संजय शिंदे हे महायुतीतून न लढता पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याने महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे। पुढील मतदारसंघ आहे सांगोला। सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीला अनेक धक्के पचवावे लागणार आहेत। सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके हेही यावेळी शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलेत। मात्र महायुतीची ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने दीपक साळुंके हे शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागामध्ये मतदारसंघात यावेळी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज प्रयत्न करतात आणि अशात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी विधानसभेपूर्वी अनेक धक्के त्यांना पचवावे लागणार आहेत। तर दुसरीकडे पक्ष आणि संघटना विस्कळीत होऊन देखील राज्यात शरद पवार यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता राज्यात भाजप विरुद्ध शरद पवार अशाच लाईनवर आगामी निवडणुका रंगणार असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं। या व्यतिरिक्त सोलापूरच्या आतली काही माहिती तुमच्याकडे आहे का? कमेंट करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।